राजस्थानमधलं जाट आंदोलन, गुजरातमधलं पटेलांचं आंदोलन जर बघितलं तर मराठा समाजाचं महाराष्ट्रातलं आत्ताचं जे आंदोलन आहे हे एका अर्थाने सरकारवरती दबाव येतो या आंदोलनाचा. कारण हे अतिशय मूक पद्धतीनं आणि जर प्रत्येक मोर्चातली आकडेवारी आज बघितली, आज लातूरमध्ये तो मोर्चा होतोय, ह्यूज क्वांटममध्ये हा समाज रस्त्यावरती होतो आणि याचे पडसाद असे आहेत की राज्य सरकारवरती एका अर्थाने दबाव वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सह्याद्री वाहिनीला दिलेलं आहे, मुलाखतीत सांगितलं की ते तयार आहेत संवाद साधण्यासाठी. प्रश्न असा आहे की संवाद जो साधायचा असेल तो कसा साधला पाहिजे, कोणाशी साधला पाहिजे आणि त्या संवादाच्या मागण्या काय असल्या पाहिजे. त्याआधी म्हणजे आज या मराठा समाजातल्या मान्यवर मंडळीशी आपण बोलणार आहोत या विषयावरती, पण त्याआधी भय्यू महाराजांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या विरोधात हा सगळा समाज मधला एक. मला आधी तर सांगा की आज जी मंडळी आहे कुठल्या कुठल्या संघटनेची, हे संपूर्ण जे आमच्या महाराष्ट्र लेवलवर मराठा समाजाची संघटना आहेत त्या संघटनेचे प्रत्येक एक प्रतिनिधी आज या ठिकाणी हजर आहेत. ह्या ठिकाणी काही डॉक्टर मंडळी आहेत, काही वकील मंडळी आलेली आहेत, सामाजिक क्षेत्रातील सर्व लोक ह्या ठिकाणी आज या बैठकीला आलेले आहेत. सकल मराठा जो मोर्चा आहे त्याच्यातले काही नियोजित वगैरे लोक आहेत ते सर्व लोक ह्या ठिकाणी आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोर्चा यशस्वी करण्यासाठी जे सहकार्य केलेले आहेत त्यातली बरीच काही मंडळी ह्या ठिकाणी आहेत. आणि माझा भय्यू महाराजावर तुमचा स्पेसिफिक आक्षेप आहे? हो आहे. कारण का ह्या जे महाराष्ट्रातून जे मोर्चे निघतात, उस्मानाबादपासून जी सुरुवात झालेली आहे, ह्याला असं औरंगाबादपासून जी सुरुवात झालेली आहे की असं कुणी ह्या मोर्चाला प्रोत्साहित केलेलं नाही किंवा देणगी किंवा मार्गदर्शन वगैरे असं कुणाही भय्यू महाराजाचंच नाही तर कुणाचंच लाभलेलं नाही आहे. आमच्यावर आरोप होत आहेत की कोण म्हणतात राष्ट्रवादीनं ह्याला सपोर्टिंग केली, कोण म्हणतात RSSनं हे वादळ निर्माण केलं. असा कोणताही काही प्रकार नाही आहे, कुणीही आम्हालाही केलं नाही. त्यासाठीच आम्ही सर्व राजकीय मंडळी ह्याच्यापासून आणि सामाजिक मंडळी जी आहे संघटना त्यांना बाजूला ठेवून सकल मराठा ह्या नावावरच जे महाराष्ट्राचे मोर्चे निघतात ते फक्त मराठा म्हणूनच निघतात. त्यात भय्यू महाराजांवर आक्षेप काय? भय्यू महाराजांनी जे काल वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं केलेलं आहे की मी त्याला सहकार्य केलेलं आहे, त्यांना मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे आणि त्यामुळे शिस्तीत निघत आहेत, ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी उस्मानाबादला आले नाहीत किंवा औरंगाबादला त्यांनी कुण्या मोर्चाला केलं नाही किंवा बीडलाही कुठे केलेलं नाही, नांदेड, लातूर वगैरे जे काय महाराष्ट्रामधून मराठी मोर्चे नाही कुठेही त्यांचं काही योगदान अजिबात नाही आहे. त्यांनी ते काल जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं केलेलं आहे. तेव्हा समाजामध्ये संतोषाची लाट पसरलेली की असं वक्तव्य कुणी करायचं नाही आहे चुकीचं आणि या मोर्चाचं श्रेय कुणी लाटण्याचा प्रयत्न करू नये असं तुमचं मत आहे? भय्यू महाराज मोर्चाचं श्रेय भय्यू महाराजांनी जे वक्तव्य केलं की बाबा मी चर्चेसाठी जाणार किंवा मला बोलवलेलं आहे हे चुकीचं आहे. मुळात तर पाहिलं पाहिजे की हा मोर्चा कुणाचा होता. आजपर्यंत आम्ही फक्त मतदान केलं, समोर माणूस बघितला नाही, तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे असं ह्या मराठा समाजाची स्थिती झाली. परंतु ह्या गेल्या 10-12 वर्षातली आर्थिक परिस्थिती काय झाली मराठीची ह्याची कल्पना कोणत्याही राजकीय नेत्याला आली नाही. त्यामुळं जो काय औरंगाबादपासून मोर्चा निघाला, उस्मानाबादमध्ये त्याची तीव्रता संख्या कमी असेल परंतु ज्या भावना होत्या त्या मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीच्या होत्या. जे शेतकरी असतील, आज शिक्षणाचा मुद्दा घेतला तर गेल्या 5 वर्षापासून आपल्या मराठवाड्यात पाऊस नाही आहे, महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे. जे विद्यार्थी शिकून ग्रॅज्युएट झाले, मी विद्यापीठावर काम करतोय, बघतोय अनेक विद्यार्थी PhD झालेले आहेत परंतु चपराशासाठी अर्ज करतायत. हे कोणत्या समाजाचे आहे? आज आरक्षण असेल, आरक्षणाचं गाजर आम्हाला दाखवलं गेलं परंतु आरक्षण प्रत्यक्षात दिलं नाही किंवा ते बसत नसेल. आमची मागणी काय, आमच्या समाजाला तुम्ही कशा कोणत्या पद्धतीने त्याच्यावरती सविस्तर बोलणार आहोत. आपण काय भय्यू महाराजांनी जे काल वक्तव्य केलं तर म्हणजे हा जो मोर्चा आहे हा मोर्चा हा स्वयंस्फूर्तीने सगळे लोक जमत आहेत. याच्यामध्ये कुणीही श्रेय घ्यायचं कारण नाही, कुणी श्रेय लाटायचं काम नाही आहे. कारण जरी कोणते मोठे पुढारी वगैरे जरी आले तरी त्यांचा इथे काही उपयोग नाही. कारण स्वतः मराठा
हा स्वतः स्वयंपूर्तीने हा मोर्चात सहभागी आहे आणि त्यांच्या मागण्या आमच्यावर अन्याय झालेला आहे, अॅट्रॉसिटी माध्यमातून असेल किंवा अनेक माध्यमातून असेल, आर्थिक स्थितीने असेल, त्याचा उद्रेक हा मराठा समाज हा दाखवतोय आणि तो आमचा जो हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे असे सगळी मराठा त्याचा विषयी तुम्हाला असं वाटतं की भैयू महाराज त्याचं क्रेडिट घेतात, कारण तुम्ही आता पत्रकार परिषदेच घेतली. भैयू महाराज असतील किंवा अनेक राजकीय पुढारी असतील, जसे की नाही आता सगळे जे कोण पुढारी येत आहेत मला माहिती नाहीये, पण जरी आले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण हा सर्व मराठा समाज महाराष्ट्रातला एकवटलेला आहे. त्याच्यामुळे कुणी आलं तरी काय आम्हाला काहीच फरक पडणार नाही. आमच्या मागण्या एबीपी माझाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाचे जे मोर्चे निघतात त्या मोर्चाची प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला दाखवतोय, कारण ह्यूज क्वांटममध्ये हा समाज रस्त्यावरती उतरतोय. मी अनेकांशी बोललेलो आहे, त्यातल्या मुलींशी बोललो आहे, मुलांशी बोललेलो आहे, त्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या सर्व स्तरातल्या व्यक्तींशी मी बोललेलो आहे. ती खदखद आहे, ती खदखद रस्त्यावरती येताना दिसते, पण त्याच वेळेला त्याचं नेतृत्व कुणाकडे द्यायला तयार नाही. नेतृत्व नको आहे असंच तर तुमचा आक्षेप आहे, भैयू महाराजांना नको कोणालाच. हा नेतृत्व हे प्रत्येक समाजातील प्रत्येक मराठा माणसाचं आहे, प्रत्येकाचं आहे. मराठ्यात जी आहेत सगळे सर्व समावेशक हे नेतृत्व आहे. कुणाही एकट्याचं नेतृत्व हे नाही आहे, सर्व समावेशक नेतृत्व आहे. आणि त्यात भैयू महाराज काल असं म्हणाले की मी काही जणांना फंडिंग केली, अशा अर्थानेच ते वक्तव्य. हां, तशा अर्थानेच होता. त्याच्यावर काय म्हणणं की असं घेऊ नये, भैयू महाराजांनी असं करू नये, एवढीच फक्त असं विनंती. करतच राहिले तर, किंवा असं कुणीही करत राहिलं तर ते चुकीचंच राहील. कारण जेव्हा आम्ही ॲक्च्युली बेसिकली हा मोर्चा कुणाच्या समाजाविरुद्ध नाही आहे. बेसिकली फक्त आमच्या ज्या काही मागण्या आहेत, ठाम मागण्या आहेत, त्या मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत. आम्हाला कुणाचं फंडिंग नाही, कुणाचं स्पॉन्सरशिप नाही, काही नाही. काही उद्योजक, वकील मंडळी, डॉक्टर मंडळी, व्यापारी मंडळी आणि सर्व एकत्र येऊन आम्ही हा मोर्चा काढतोय आणि आमच्यावर अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आहे. त्यासाठी कुणाचं नेतृत्व नाही आहे, काही नाही आहे. काल जे भैयू महाराजांनी जे स्टेटमेंट केलं त्याविषयी आमचं स्पष्ट मत आहे की ते आमचे आदरणीय संत आहेत, पण ज्यांना कुणी हे दिलं नाही, त्यांना सांगितलं नाही की तुम्ही असं बोला, त्यांनी जे बोललं ते आम्हाला असं वाटतं की ते चुकीचं बोललेलं आहेत. त्यांनी आमच्याविषयी जो त्यांचा आदर आहे तो त्यांनी तसाच ठेवावा आणि असं कुणीही आमच्या वरिष्ठ जे काही नेते आहेत वगैरे त्यांनी पुढे येऊ नये. समाजाच्या ज्या मागण्या आहेत आम्ही आमच्या निवेदनामार्फत शासनाला दिलेल्या आहेत, त्या मागण्यावरच आमचा विचार व्हावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची. आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स आणि ही मराठा समाजाची बैठक झाली तिथे भैयू महाराजांचा निषेध करण्यात आला आणि ते पत्रकार परिषद. भैयू महाराजांचा निषेध सर्वजण ह्यासाठी करायलेत की भैयू महाराजांनी जे IVN लोकमतवर स्टेटमेंट दिले ते फार चुकीचे होते आणि त्यांनी असा एक देखावा केला जसं काही या मराठा मोर्चाचे ते संयोजक आहेत असा देखावा केला. फंडिंग मीच करतोय, कल्पना माझ्याच आहेत असा जो देखावा ॲक्टिंग केली त्यांनी, त्याला सर्वांचा कडक शब्दात विरोध आहे. कारण त्यांनी तशी ॲक्टिंगच केली, तसा देखावा केले त्यांनी की ही कल्पना माझी आहे, ह्याला फंडिंग मी करतोय. अशा प्रकारे करणं चुकीचं आहे भैयू महाराजाचं. यापुढे जर का त्यांनी असं केलं तर त्यांना समाज माफ करणार नाही. काय होईल समाजाची प्रतिक्रिया आता सगळ्यात मिळून सगळेजण मिटिंग घेऊन त्याच्याविषयी विचारमंथन करतील. दिलेली आहे, म्हणजे जी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे भैयू महाराजांनी असंच केलं तर ते काय होईल याची प्रतिक्रिया पण त्यांनी दिली. आता मी तर ती यांच्याकडनंच आहे. आत्ताच्या मीटिंगमध्ये सकल मराठा समाजाची तातडीची मीटिंग जी बोलवण्यात आलेली होती त्या मीटिंगमध्ये सर्व मताने असं डिक्लेअर झाले की भैयू महाराजांनी जे रात्री वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं केलं आणि त्यामधून मीटिंगमधून संपतदायक एकदम म्हणजे रागाचे सूर निर्माण झाले की ह्याच्या पुढे असं कुणी जर करल तर त्याला त्याच्या प्रतिमेचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पुतळ्याचे चपलेचे हार घालून त्यांचं पुतळ्याचं दहन केलं जाईल आणि त्याचा निषेध केला जाईल. मग ते कुणी असो, राजकीय असो, सामाजिक असो, कोणालाही गाई केली जाणार नाही. आमच्या मोर्चाचा नेतृत्व कुणीही केलेलं नाही, आमच्या समाजाने केलेलं आहे. आमच्या समाजापेक्षा आम्हाला कुणीही मोठं नाही आहे. असं म्हणाले की भैयू महाराज ऍक्टिंग करतायत किंवा अशा अर्थाची त्यांनी भाषा वापरली. अगदी बरोबर आहे. काल एका चॅनलवर जे IVN लोकमतवर जे दिलेले आहे, आत्तापर्यंत औरंगाबादला मोर्चा निघाला, उस्मानाबादला 2 नंबरला निघाला, बीडला निघाला, परभणीला निघाला, त्यावेळेस कुठंच त्यांचं नाव नाही आणि फक्त प्रसारमाध्यमासमोर
त्यांनी मी मराठ्याचं नेतृत्व करतो असं एक दाखवायचा प्रयत्न केला. ते राष्ट्रसंत म्हणून घेतात स्वतःला आणि प्रत्येक मोर्चामधला प्रत्येक मराठा हा नेता आहे मोर्चामधला. तसं असताना कुणाचंही नेतृत्व नसताना, राजकीय नेतृत्व नाही, कुणाच्या संघटनेचं नेतृत्व नाही, सामूहिक नेतृत्व असताना एका माणसानं हे श्रेय लाटायचं हे निषेधार्ह आहे. आणि त्यांचा या मोर्चाशी काही संबंध नाही. त्यांनी कुठलं नियोजन केलेलं नाही किंवा त्यांच्या कुठल्या आर्थिक ह्याच्यावर पाठबळावर मोर्चे यशस्वी झाले नाहीत, म्हणून मी त्यांचा या बैठकीत निषेध करू. ठीक आहे, ठीक आहे. आणि या जोडूनच भय्यू महाराज असं का करतायत याच्याही प्रवाद आहेत. इतकी चर्चा झाली की भय्यू महाराज हे RSSचे हस्तक आहेत, अशा अर्थाने ती चर्चा होती. मीच मोर्चे प्रमोट केलेत. मी औरंगाबादच्या मोर्चामध्ये बरेचपैकी मार्गदर्शन केलं, आर्थिक मदत केली. मग या गोष्टी सगळ्या चुकीच्या असताना भय्यू महाराजासारखा मोठा माणूस असं चुकीचं बोलतो, त्यावेळी आम्हाला असं वाटणं साहजिक आहे. ठीक. भय्यू महाराजांविषयी बोलतात सगळेजण एकदा. महाराष्ट्रातले हे जे मोर्चे आहेत ही मराठा समाजाची वेदना आहे. लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती येत आहेत. याला भय्यू महाराजांनी कसल्या प्रकारची मदत केलेली नाही. ज्यांनी विद्यापीठ नामांतराचं पाप केलेलं आहे त्यांनी किंवा हे अशा महाराजांनी याचं श्रेय घेऊ नये. ओके, ठीक आहे. तीव्र स्वरूपाच्या त्या प्रतिक्रिया आहेत. एक शेवटच्या 2 प्रतिक्रिया घेऊन आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत. भय्यू महाराजाविषयीची प्रेस कॉन्फरन्स आहे, तुमचंही काहीतरी मत आहे? आमचं असं मत आहे की हा जो मोर्चे निघत आहेत महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून, तर ते मोर्चे फक्त आणि फक्त मराठ्यांचेच आहेत. त्यामुळे कुणी महाराज असेल, बुवा असेल, साधू असेल किंवा राजकीय व्यक्ती असेल त्यांनी आयती पोळी लाटण्याचा प्रयत्न करू नये. हा लढा आमच्या मुलाबाळांच्या हक्कासाठी आहे, त्यांच्या इतर सवलतीसाठी आहे. त्यामुळे आमची विनंती आहे भय्यू महाराज किंवा इतर सर्वांनाच की प्लीज आमच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणखीन एक शेवटच्या 2 प्रतिक्रिया आपण घेऊया आणि या सेगमेंटला आपण ब्रेकला जाणार आहोत. त्याआधी भय्यू महाराजांच्या विषयी एवढा मोठा समाज लगेच प्रतिक्रिया देतो, प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि निषेधाची भाषा आहे. भय्यू महाराज एकटेच नाही आहे, तर या अशा प्रकारे मराठा मोर्चांचं नेतृत्व कुणी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला सकल मराठा समाजाचा विरोध आहे. त्याचं कारण असं आहे की मागच्या 40-50 वर्षामध्ये अनेक नेते मराठा समाजामध्ये झाले. अनेक नेत्यावरती समाजाने विश्वास टाकून पाहिला, नेतृत्व देऊन पाहिलं, परंतु मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत, हे सत्य आहे. आणि म्हणून सकल मराठा समाजाचा आता कुण्याही नेत्यावरती विश्वास राहिलेला नाही आहे आणि म्हणून कुणीही मराठा समाजाच्या वतीनं चर्चेसाठी जाऊ नये, या विरोधासाठी भय्यू महाराजाच्या वक्तव्याला आमचा विरोध आहे. भय्यू महाराज म्हणजे राष्ट्रीय संत आहेत आणि संत म्हणजे ईश्वराचे दूत असतात आणि दूत हे कधी खोटं बोलत नसतात. पण भय्यू महाराज हे संत असताना हे सपशेल खोटं बोलतात, याचं आम्हाला दुःख वाटतं. आणि भय्यू महाराजाचं नाही, आणखीन कुणी याचं जर मराठा समाजाचं नेतृत्व घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही त्याची योग्य ती जागा दाखवून देऊ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण चर्चा घडवून करतोय की भय्यू महाराजांचं नेतृत्व नको आहे किंवा कुठलंही नेतृत्व नको आहे. एका पाठोपाठ एक जे मोर्चे निघतायत ते कुठल्याही नेतृत्वाशिवाय निघतायत, मोठ्या संख्येने निघतायत. मुख्यमंत्र्यांची तयारी आहे चर्चेची, पण ती तयारी मग कोणाशी केली पाहिजे किंवा पुढे काय, हा खरा प्रश्न आहे. पुढे काय? मुख्यमंत्र्यांकडं आमचं एकच मागणं आहे की आम्ही आमचं जे काही सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून आपल्याकडे पोहोचवलेलं आहे. त्यावरती त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कुणाला चर्चेला बोलवायचा किंवा कुणाला तर नेतृत्व करा म्हणायचा विषयच येत नाही आहे. चर्चा करायची गरज नाही. चर्चा करायची अजिबात गरज नाही. ज्या 7 मागण्या आम्ही त्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती त्यांनी मंत्रिमंडळ बैठक घ्यावी, त्याच्यावर विचार करावा आणि सकारात्मक निर्णय घ्यावा. 7 पैकी प्रायोरिटीनं 3 करण्यासारखे आहेत की एकदम सगळ्या 7 केल्या पाहिजे? निश्चितपणे आमच्या सर्व मागण्या मंजूर व्हाव्या असाच विषय राहणार आहे. आमची मागणी तर सर्वच मागण्या मंजूर कराव्या अशीच आमची मागणी राहणार आहे. ठीक. आता मुख्यमंत्री असं म्हणतायत, म्हणजे मला जी माहिती आहे, ज्या प्रसारमाध्यमातल्याच बातम्या मी वाचल्या, की त्यांच्या मंत्रिमंडळातले जे मराठा समाजाचे मंत्री आहेत त्यांना गावोगावी किमान जिल्हा स्तरावरती पाठवायचं, तिथून चर्चा घडवून आणायची आणि मग एक होलिस्टिक अप्रोचने आपण काय करता येईल का, असा एक प्रयत्न ते करतात. मंत्रालयातच सगळ्यांना तिथं बसवावं, सर्व ह्याच्या आमदारांना खासदारांना बसवावं, तिथंच सगळ्यांच्या निवेदनावर चर्चा करून घडावी आणि तिथंच निर्णय घ्यावा. ही सगळ्यात सोपं राहील असं वाटतं. साहेब बोला. माझं बेसिक असं म्हणणं आहे की जे काही निवेदन दिलेलं आहे शासनाला, आम्ही ते आमच्या उस्मातनं 7 मागण्या आम्ही नोंदवल्या आहेत शासनाकडे.
त्याच्यावरच त्यांनी व्यवस्थित विचार करून आमच्या समाजाला न्याय द्यावा असं मला निश्चित वाटतं. पण याला काही टाइम फ्रेम लावली पाहिजे का? कारण काही गोष्टी अशा आहेत की ज्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या प्रॅक्टिकली जर बोलतो ते आम्हाला मान्य आहे की जे काही शासनाला समजा काही न्यायालयाच्या गोष्टी आहेत त्याला सुद्धा थोडा वेळ द्यावा लागेल, हे तर आम्हाला मान्यच आहे. पण ज्या काही इमिजिएट करता येतील, जसं आम्हाला वाटतं की EBC सवलत इमिजिएट आम्हाला देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला लगेच समाजाला लगेच रिलीफ मिळून जाईल. आणि जे मुलाच्या शिक्षणात जो काही वंचित राहतो आमचा विद्यार्थी वगैरे समाजाचा, तो लगेच मला असं म्हणायचं की ज्या 7 प्रमुख मागण्या आहेत ज्याला वेळ लागतोय त्याला थोडासा वेळ लागला हरकत नाही, परंतु ज्या इमिजिएट करण्यासारख्या गोष्टी करायला काय प्रॉब्लेम असं मला तर निश्चित वाटतं की त्या इमिजिएट ऍक्शन घ्यावी. हो, मी काळे साहेबांच्या मताशी सहमत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आरक्षणाची जी मागणी आहे त्या 7 मागण्यातली ती आर्थिक निकषावर करावी ही पूर्वीपासून मागणी आहे. आणि ती मागणी न्यायालयात तसेच मंत्रालयात पेंडिंगमध्ये आहे. तर आर्थिक निकषावरच आरक्षण द्यावं अशी आमची मागणी. थोडंसं आर्थिक म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरतीच एक्सप्लेन करा. आरक्षण 3 गोष्टीवरती होतं, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक, अशी ती मागणी नाही आहे मूळची. नाही, आर्थिक निकषावर शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात जे आर्थिक निकष लावलेले आहेत त्याचा आयोग नेमलेला आहे, त्याची अभ्यास झालेला आहे. तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. पण आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी हे हायकोर्टामध्ये आजच सुप्रीम कोर्टाचा वर्डिक्ट आली आणि सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की मराठा आरक्षणासाठी आता हायकोर्टामध्ये जा. इट्स अ लॉंग प्रोसेस. हे प्रॅक्टिकली मान्य करून काही गोष्टी होऊ शकतात ना, त्याच्या प्रायोरिटी ठरवून होऊ शकतात, ज्या इमिडिएट होऊ शकतात ते त्यांनी त्वरित मान्य करावं. कारण मराठा समाजाच्या ज्या तीव्र भावना आहेत ह्या मुख्यमंत्र्यांना तसं सर्व राजकीय नेत्यांना केंद्र सरकारला कळालेलेच आहेत या मोर्चाच्या माध्यमातून. मग त्याच्यावर त्वरित निर्णय घ्यावेत असं मला वाटतं. निवेदन आहे का जे पहिल्या दिवशी आपण दिलं होतं, तुम्ही होतात त्या निवेदनाची कॉपी? नाही, बोला ना. ह्या 7 प्रमुख मागण्या आहेत, मुख्यमंत्र्याची तयारी होती चर्चेची, परंतु ती चर्चा म्हणजे पुढे काय हा खरा प्रश्न. आजच म्हणजे आज लातूरमध्ये जो मोर्चा सुरू आहे तो मराठवाड्यातला सगळ्यात मोठा वगैरे असा होईल असं वाटतंय. माझं म्हणणं म्हणजे आर्थिक निकषावर शक्यतो हे करायला पाहिजे त्यांना. जे खेडेपाड्यातून आज काय झालंय की लँड होल्डिंग कमी राहिलेली, एकदम खतखत जास्त खेडेपाड्यातून लोक जास्त चिडलेले आहेत आणि आजकाल कुणावर नेतृत्वावर म्हणजे विश्वास ठेवायला तयार नाहीत लोक. त्याच्यासाठी आर्थिक निकषावर शक्यतो लवकर करावं त्यांना. पुढे काय म्हणजे हा खरा प्रश्न आहे. आता काय म्हणजे एका पाठोपाठ एक मोर्चे निघतात, काय होऊ शकतं? नाही, ह्या मोर्चामधली जी मुख्य मागणी आहे ॲट्रॉसिटीमधली जी बदल करायचा आहे. कारण खरंच काही काही ठिकाणी ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये ॲट्रॉसिटीचा प्रचंड गैरवापर होतो आहे की ब्लॅकमेलिंग करून काहींना अडकवलं जातं, हे होतं. तर हे निश्चितच कमी झालं पाहिजे. ह्यासारख्या किंवा EBC सवलत किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा झाला पाहिजे. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात सुद्धा पाऊस नसल्यामुळे प्रचंड मराठ्यांची आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे आणि त्याच्यातून फार वाईट अवस्था, आत्महत्या करतायत काही लोक. तर अशातून ह्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत. खरं तर आजच सुप्रीम कोर्टाची वर्डिक्ट आलेली आहे. न्यायालय असं म्हणतं की तुम्हाला मराठा आरक्षण हवं असेल तर तुम्ही हायकोर्टात जा. त्यामुळे आत्ता 7 मागण्या ज्या असतील प्रमुख, त्यातल्या काही मागण्यांना तर निश्चितपणे वेळ लागणार आहे वकील साहेब. म्हणजे आरक्षण हाच मुद्दा आहे. बरोबर आहे. यामध्ये आरक्षणाचं विभाग केले पाहिजेत. आर्थिक निकषावर आरक्षण या राज्य शासनाला ताबडतोब करता येतं. महत्त्वाचं म्हणजे शिक्षणामध्ये मुलींना 10वीपर्यंत मोफत शिक्षण आहे, ते पुढे जायला पाहिजे. ते पोस्ट ग्रॅज्युएशन जायला पाहिजे. कारण का 10वीपर्यंत एखाद्या मुलीला 99% 97% मार्क पडले आणि तिला जर 1.5 लाख रुपये फीस भरायची म्हणजे मेडिकलला, तर ती अशक्यप्राय गोष्ट आहे मराठा समाजाला सध्या. कारण का 50 एकरचा सुद्धा सध्या शेतकरी त्या आर्थिक विवंचनेनं गांजलेला आहे सध्या. त्यामुळं या मुलींचं आणि मुलांचं शिक्षण याला सवलत मिळाली पाहिजे फीसमध्ये. जी काय आता मला एक तफावत दिसते, एका विद्यार्थ्यांना 1,20,000 रुपये फीस ओपनला जिथं आहे इंजिनिअरिंगला, तिथं काही कॅटेगरीना 15,000 त्याला फीस भरून करता येते, शिक्षण घेता येतं. परंतु या ठिकाणी मराठा समाजातला सगळं मुलं आणि मुलं या शिक्षणातून वंचित राहत आहेत. त्यासाठी राज्य शासनानं ताबडतोब या शिक्षणाविषयी, या मोफत सवलतीविषयी ताबडतोब प्रयत्न चर्चा कोणाशीच नाही केली पाहिजे असं तुम्हाला? चर्चा माझं असं म्हणणं आहे, निवेदन तर दिलेलं आहे, 7 मागण्या आहेत, ज्या ताबडतोब करता येतात ताबडतोब कराव्या. ज्याला उशीर लागत असेल, ज्याला काय प्रोसेस आहे, लिगल प्रोसेस आहे, लिगल प्रोसेसबद्दल जे काय आहे त्या लिगल प्रोसेसबद्दल त्या
म्हणजे अमेंडमेंट्स करून करायला हरकत नाही. ठीक आहे. ह्या ज्या 7 मागण्या आहेत ना, ज्या मराठा समाजाच्या प्रत्येक मोर्चामध्ये गेलेल्या आहेत, ह्या त्या निवेदनाची प्रत आहे. खरं तर हे निवेदन जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पोहोचलेलंच आहे आणि त्यातल्या ज्या 7 मागण्या त्यातल्या किती शक्य आहेत तातडीनं करणं याच्यावरती, त्या पातळीवरती तर होऊ शकतो. जे सगळ्यांना माहिती, ती कोपर्डी घटनेतल्या आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा दिली पाहिजे. ग्रामीण भागातला जो मराठा समाज, त्याला जो अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जो जाच होतोय, कायदा रद्द नव्हे बदल घडवून आणला पाहिजे. मराठा समाज जो वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे दुष्काळामुळे, तर तो त्या ज्यांनी आत्महत्या केलेली अशा कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी मिळाली पाहिजे. ह्या मी मागण्या का मुद्दा म्हणून सांगतोय, बऱ्याच ह्या मराठा समाजाच्या मोर्चानंतर इतर समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाद पसरलेले आहेत आणि त्यामुळे अस्वस्थता आहे. कोणी मान्य करो किंवा न करो, ज्या पद्धतीच्या चर्चा आज वेगवेगळ्या ग्रुप्सवरती दिसत आहेत, त्यामुळे एक भीती अशी की सोशल फॅब्रिक्सलाच महाराष्ट्राच्या धक्का बसतो की काय. आपण तो कालही प्रयत्न केला की दलित समाजातली जी मंडळी आहे, विशेषतः इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे, तो काय विचार करतो या मोर्चेकऱ्यांच्या मागण्याला. खूप पॉझिटिव्ह तिथून रिस्पॉन्स आला. मराठा समाजाला आरक्षण द्यायला कुणाचीही हरकत नाही आहे. कोपर्डी घटनेतल्या व्यक्तीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी याच्याविषयी कुणाचं काही मत नाही आहे. अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये 5% गैरवापर होतो याही विषयी सहमती दिसली, परंतु अॅट्रॉसिटी रद्द करू नका अशी ती मागणी होती. पण मूळच्या मागणीमध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा असं ते नाहीये. परंतु ह्या सगळ्या म्हणजे 7च्या 7 मागण्या मान्य करण्यासाठी काय करायला पाहिजे, कारण ह्यात वेळ पण जाऊ शकतो. नाही, याच्यामध्ये काही मागण्यासाठी वेळ लागणं ठीक आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्यातून जे मोर्चे निघालेले आहेत उत्स्फूर्त, ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे ती निवेदनं गेलेली आहेत. तर आता मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमासमोर येऊन त्यांनी आता जाहीर करायचं आहे की आम्ही हे तुमच्या मागण्या मान्य करत आहोत आणि ज्याला काय कालावधी लागणार आहे त्याच्यासोबत इतर काही ज्येष्ठ मंडळी असेल किंवा विधिज्ञ असतील त्यांच्यासोबत चर्चा करून इतरही मागण्यावरती त्यांनी निर्णय घ्यावा. पण हा नुसता दबावामुळे असं झालं आणि मग त्यातल्या काही गोष्टी टिकल्या नाहीत असंही होऊ शकतं. पण काही गोष्टी ज्या विलंब लागणार आहेत त्या गोष्टीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे काही रिटायर्ड जज आहेत त्यांना त्यांची कमिटी नेमावी. काही अभ्यासक आहेत, विशेष अभ्यासक आहेत जी नारायण राणे समितीत काम केले, समजा राजेंद्र कोंडरे आहेत, प्रवीण गायकवाड आहेत, अशी विशेष माणसं आहेत त्यांची एक कमिटी तयार करून समजा जे विधिज्ञ आहेत उज्ज्वल निकम साहेब, अशा माणसाला त्यामध्ये हे करून ती कमिटी नेमली, ती त्यावर अभ्यास करते असं जर दाखवलं तरी सुद्धा समाजाचा राग, भावना कमी होऊ शकतात. एक केस आहे, मी आता ती फार स्पेसिफिक नाही सांगणार आहे, कारण आपण अॅट्रॉसिटीच्या गैरवापराविषयी वेळोवेळीच्या मराठा समाजातल्या मोर्चातनं ते कव्हर केलेलं आहे. परंतु यांची केस हे लढतायत आणि त्यांना अॅट्रॉसिटीत बदल हवा असेल तर तो काय स्वरूपाचा ते सांगायला पाहिजे होती. अॅट्रॉसिटीमध्ये बदल असला पाहिजे. मला असं त्या अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये मुद्दाम नमूद करावं वाटतं त्याबद्दल की केस दाखल केली, FIR दाखल झाल्याबरोबर त्याला काही कॉम्पेन्सेटरी कॉस्ट त्याला देता येते. कुणाला? फिर्यादीला. FIRची कॉपी दाखल केली की 1/4 रक्कम मिळते, चार्जशीट दाखल झालं की फुल रक्कम मिळते. त्याची कॉम्पेन्सेशनची जी काय रक्कम आहे ती 35,000पासून ते 3 लाखापर्यंत आहे. आणि आपण कोर्टामध्ये आम्ही पाहतोय या केसेस टिकतच नाहीत, सगळ्या फेक केसेस असतात. फेक केसेस या मुद्दा फेक असतात नाही 99%. मी ह्यासाठी म्हणतोय की माझ्याकडे आता 4 केसेस चालू आहेत, त्या सगळ्या फेक केसेस आहेत. तुम्हाला उदाहरणादाखल द्यायचं म्हणलं तर इथं माझ्याजवळ बसलेत जावळे साहेब, यांची कशी फेक केस आहे हे त्यांच्या तोंडून ऐकलं. शॉर्टमध्ये असं आहे, यांचं आणि एका असं दलित समाजाचं भांडण सुरू झालं बांधावरून. सिव्हिल सूट सुरू झाल्यानंतर अतिशय कमी वेळेमध्ये, तुमच्याकडे 1 मिनिट आहे, मला पूर्ण केस माझे त्याच्या बांधाऱ्याचं भांडणं म्हणजे आमच्या शेतात मी रजिस्ट्री करून दुसरे जेवण घेतल्या तर त्यांनी येऊन हे केल्यानंतर मारामारी झाल्यानंतर त्यांनी केला आणि त्याची आई काही काळानंतर तिच्याकडे मुलीकडे तिकडे गेली मुंबईला रेल्वे खाली मेली तिची आई. मुंबईत झालेली घटना? हां, मुंबईत रेल्वे खाली मेली. मारामारी इथं झाली, त्याचं रेल्वे खाली मेली. रेल्वेच्या खात्यानं त्याचं पोस्टमास्टर केलं.
पोस्टमार्टम करून ती प्रेत गावात आणलं आणि त्या नावाखाली परत पोलीस स्टेशनला ती प्रेत नेलं आणि अख्ख्या महाराष्ट्रातला दलित समाज त्या ठिकाणी लोहाऱ्याला बोलवला. दबाव तंत्रावरून माझ्या 302 आणि 18 गुन्हा काढायला भाग पाडले. यातले मग बदल सांगा. हो, तर या ठिकाणी जर फेक निघाला तर या ठिकाणी फेक निघाले. यांनी काय केलं, ऑटोपसीची म्हणजे पोस्टमॉर्टमची कॉपी आणली मुंबईची आणली आणि FIR ची कॉपी पण आणली. तिथं तिचं निधन झालं होतं. मग ती फेक FIR आहे असं लक्षात आल्यानंतर तो जो काय आहे फेक तुम्ही दाखल केलेला आहे त्याच्या अगेन्स्ट व्हाईस वर्सा त्याला तेवढी शिक्षा व्हायला पाहिजे. ओके, तुमचं असं मत आहे म्हणजे हे याच्यावरती सहमती घडू शकते की केस अॅट्रॉसिटीची जर खोटी आहे हे सिद्ध झालं तर ज्यांनी खोटी केस केली त्यांना शिक्षेची तरतूद, पण बहुसंख्य कायद्यात ही तरतूद आहे परंतु ती अॅट्रॉसिटी मध्ये त्यांनी सामील केलेली नाही. ही IPC मध्ये आहे, अॅट्रॉसिटी मध्ये नाही. स्पेशल ऍक्ट आहे ना तो. मुख्यमंत्री तुम्ही ऐकताय बहुतेक 6-7 मागण्या आहेत आता, तर हे कोणी फुटणं शक्य नाही. मुख्यमंत्र्याची तयारी बोल. आणि मला असं म्हणायचं आहे 2005 पासूनचा मी एक अभ्यास करतो समाजाचा. महाराष्ट्रामध्ये प्रगल्भ आणि प्रगत समाज झालेला आहे. राहुलजी मला प्रश्न विचारायचा उलट, कोण कोणाला जातीवर शिवाय देते सध्या? तुम्ही पाहिलं कुठं या 10 वर्षात कोण कोणाला जातीवर शिवी दिली? कोणी कोणत्या जातीचं असं कुठंच पाहिलेलं नाही. कुठं हे सगळं फेक आहे सगळं. यामुळं याचा गैरवापर होत चालला. जनरलायझेशन नाही करता येणार. गैरवापर होतो याबद्दल आता बऱ्याच जणांचा अभ्यास आहे. पण पुन्हा एकदा जे सक्रियपणे या 7ही मागण्या घेऊन जे गेलेली मंडळी होती तुमच्याच हातात ठेवा, दोघांच्या हातात ठेवा. मला सांगा की यातल्या 7 पैकी, कारण हा प्रोग्राम महाराष्ट्र पूर्ण बघतोय, 7 पैकी कुठल्या मागण्या अशा आहेत की ज्या तुम्हाला वाटतात की इमिडिएटली झाल्या तर आता जो क्षोभ वाढत चाललेला तो कमी होईल, आणि बाकीच्या ज्या मागण्या त्याच्यावरती कदाचित वेळ लागेल. आता हायकोर्टात आज तुम्ही घेऊनच मला सांगा. राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या ज्या मागण्या आहेत ते त्यांनी ताबडतोब सोडवायला पाहिजे. सांगा. एक शिष्यवृत्ती, दुसरं आर्थिक निकषावर नोकरीत किंवा इतर ह्याच्यात सवलत पाहिजे, म्हणजे आरक्षण पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांनी, बहुतांश मराठा शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्यात त्यातल्या एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं. म्हणजे ह्या 3 जर केल्या तर म्हणजे आता जो क्षोभ वाढत चाललाय तो कमी होईल असं तुम्हाला? होय, असं वाटतं. हे मी माझं मत थोपवत नाही, तुम्ही सांगा. होय. ठीक आहे, बोला. जे आमच्या सकल मराठा मोर्चाचे जे मागण्या आहेत 6 मधले आमचे कोपर्डी मागणी, त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी मागणी आहे, त्याच्यानंतर आमचे शेतकऱ्याचे आत्महत्या जे आहेत त्यांना एक पाल्यानं नोकरीत घ्या. शासन आमच्यावर अॅट्रॉसिटी झाली तर त्यांना 3 लाखापर्यंत मदत देतं आणि आमचा शेतकरी मेला तर त्याला 10,000 रुपये सुद्धा मदत दिली जात नाही आहे. हे अगदी दुःखाचे ह्याचा आम्ही निषेध करतो. आणि आमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या अगदी आमच्या निम्म्या मागण्या आमच्या म्हणजे शेतकऱ्याच्या विषयाच्या आहेत. तुम्ही संयोजक आहात या मोर्चाचे, तुमच्याच हातात घेऊन त्या 7 पैकी कुठल्या तातडीनं सरकारला करणं शक्य आहे? कारण तुम्ही असं म्हणताय की नाही चर्चाच करायची नाही आता कोणाबरोबर, आम्ही जे निवेदन दिले त्याच्यावरती तुम्ही निर्णय घ्या. या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं असं म्हणणं आहे, मी लातूरमध्येही बोललो, औरंगाबादमध्येही बोललो, बीडमध्ये तीच भूमिका आहे सगळ्यांची, की मुख्यमंत्र्यांनी आता कोणाशी चर्चा करू नये. बहिऊ महाराजाविषयीचा तर क्षोभ तुम्ही आता इथे ऐकला, परंतु आमचं जे निवेदन जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत गेलेलं आहे त्या निवेदनावरती तुम्ही निर्णय घ्या. आता प्रश्न असा आहे की त्यातल्या कुठल्या मागण्या तातडीनं होऊ शकतात की सगळ्यांचीच मागणी? आमचे सगळ्याचीच मागणी आहे. पण ह्याच्यामध्ये एक म्हणजे अॅट्रॉसिटीचं जे आम्ही गैरवापर म्हणले होता, अॅट्रॉसिटी रद्द करा बंद करा असा नाही, त्याचा जो गैरवापर एकदम ते प्रामुख्यानं थांबवा, कायद्यात दुरुस्ती करा. ते कायद्यात दुरुस्ती करायला काय 2-4 महिने लागतील ते आम्ही ऐकून घेऊ. पण आमचे जे बाकीच्या मागण्या आहेत ते काही शासनाला अडचणी नाहीत. आरक्षण देऊ शकत नाही तर मग सरळ आरक्षण बंदच करून टाका. आर्थिक निकषावर सगळ्याला द्या, प्रत्येक समाजाला द्या. मग असं आमचं म्हणणं नाही की आम्हालाच द्या, आम्हाला प्रत्येक समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या असं तुमचं मत आहे. यातलं 7व्या क्रमांकाची जी मागणी आहे ती मागणी आहे मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाची उभारणी. त्याच्यात बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत, कारण पर्यावरण विभागाची मंजुरी, त्याची डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ लागणार. त्याला आम्ही थांबू ना, त्याच्यासाठी आम्ही शासनाला वेळ दिलेलाच आहे. म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो की संवाद घडला पाहिजे. आता तो संवाद घडत नाहीये. सगळ्या पातळीवरती कोण कुणाशी बोलायचा हा प्रश्न पडलाय. काल आपण दलित बांधवांशी यासाठीच बोललो की यातल्या कुठल्या मागणीविषयी ते अनुकूल आहेत. 2 मागणीविषयी ते अनुकूल दिसले. मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे, कोपर्डी घटनेतल्या आरोपींना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, आणि अॅट्रॉसिटीचा जे गैरवापर करतात
त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं काल दलित बांधवांनी सांगितलं. आणि जाता जाता मला महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेशी ते अनुकूल आहेत. 6 मागण्या आहेत. 6 मागण्या आहेत. मला तर 6च्या 6 मागण्या ह्या योग्य आणि रास्त वाटतात. सकल मराठा समाज म्हणजे त्यात मी आलो, हे आले, सर्व बांधव आले. त्याच्यामुळे कुणाचं बॅनर नसल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज बाहेर पडत आहे, समाजाचा आक्रोश दिसत आहे, समाजाची चीड पुढे येत आहे. त्यानुसार तर ह्या मागण्या योग्यच वाटतात. पण मला असं वाटतं, माझं असं वैयक्तिक मत आहे की सकल मराठा समाजाने 15, 20, 50 लोकांची नियुक्ती करून चर्चा घडवून आणलीच पाहिजे. कारण चर्चा घडल्याशिवाय हे होणार नाही. हे म्हणतात 15-20 लोकांना घेऊन चर्चा घडवून आणली पाहिजे. तसं पाहिलं गेलं तर कोपर्डी एक घटना आपण समोर आलेली आहे. परंतु ह्या समाजात जो अत्याचार व्हावा लागलाय, कुठल्याही समाजातून असू द्या, तो कदाचित मराठा समाजातून असेल किंवा इतर समाजातून मराठा समाजावर असेल, तर ह्या बाबतीत जो बलात्काराची ही आहे त्याला काहीतरी शासनाने म्हणजे कायदाच केला पाहिजे. बाबा 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर त्याला तातडीनं शिक्षा इतक्या वर्षाची व्हायला पाहिजे. 9 वर्षाच्या खाली झाला 3 वर्ष. ज्याला समजत नाही, ज्याला स्वतःचं नाक काय तोंड काय हे कळत नाही, अशा 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. आणि म्हणायचं की ह्याच्यात जात हा मुद्दा नाही, म्हणजे सगळ्याच मुद्दाच नाही. मराठा अत्याचार करणारे कुठल्याही जातीचे असू शकतात आणि अत्याचार असू शकतात ना, त्याला जात धर्म नाहीच नाही. म्हणून आमचं सकल मराठा मोर्चाचा उद्देशच हा होता. जो काय अन्याय व्हावा लागलेला आहे, कदाचित हा कोपर्डीचा मराठ्यावर झालेला अन्याय होता, परंतु इतर सुद्धा ह्या बाबतीत मात्र शासनाने तातडीनं बलात्काराविषयी कायदा कठोर केला पाहिजे. नितीनच्या या भूमिकेशी मी यासाठी सहमत आहे की मला हे जाणवलं की या मराठा समाजाच्या मोर्चामधल्या ज्या महिला आहेत, त्या महिला असं म्हणतात की कुठल्याही जातीची मुलगी असू द्या, ती मुलगी सुरक्षितपणे कॉलेजला शाळेला जाईल आणि ती सुरक्षितपणे घरी येईल, खात्री राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनची इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, हे या सगळ्यांचं मत आहे. 376 मध्ये खरं तर बदल केला पाहिजे. 376 कलम फक्त हे सांगतं की मायनरचा जर बलात्कार झाला तर त्याचं पण इन्व्हेस्टिगेशन एक जणच करतोय. गँग रेप, गँग रेप आणि रेप विथ मर्डर असं बायफर्केशन केलं पाहिजे. आणि ह्याची जी तपास यंत्रणा आहे ती वेगळी केली पाहिजे. रेप झाला ओके एकानं, परंतु गँग रेप डिफरंट थिंग. आणि सगळ्यात हिनियस म्हणजे मर्डर विथ आपलं रेप विथ मर्डर, त्याला एक साईड ट्रॅक, एक वेगळं सेल त्याला तयार करायला पाहिजे आणि इमिजिएट त्याच्यावर कारवाई करता आला पाहिजे. असं एक सेल वेगळं तयार केलं पाहिजे. जसं आपण राजधानी एक्सप्रेसला आपण देतो सगळ्या गाड्या वेगळा दर्जा दिला जातो, तसं रेप विथ मर्डरला एक वेगळा दर्जा दिला पाहिजे. याच मुद्द्याशी धरून तुमच्याशी बोलायचंय की ह्या 7 पैकी अशा कुठल्या मागण्या तुम्हाला वाटतात, त्यांनी जो आता मुद्दा मांडला की हे शक्य आहे सरकारला, हे इमिडिएटली होऊ शकतं? शासन जर मान्य करायचं, 6 मागण्या 6ची 6 मागणी सुद्धा शासनाने विचारात घेऊन त्याच्यावरती कारवाई घेणं आवश्यक आहे. कारण ज्या मागण्या आम्ही मागत आहोत त्या रास्तच आहेत आणि योग्यच आहेत. कारण त्या दृष्टीचा जर शासनाने गंभीरतेने विचार नाही केला तर त्याचे पडसाद पुढील काळामध्ये दिसू शकतील आपल्याला. त्यामुळे 6ची 6 मागण्या शासनाने लवकरात लवकर एखादी समिती नेमली तर समितीला वर्षानुवर्षाचा वेळ लागेल. त्यापेक्षा ज्या प्रत्येक जिल्ह्यातली सकल मराठा समिती आहे त्यातील ज्येष्ठ लोकांना बोलवावं. म्हणजे कोणाला तरी पुन्हा बोलवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो, त्या बाकीची मंडळी असं म्हणाली की नाही, निवेदन नाही, बोलू द्या प्रत्येकाला. असं काही जणांचं मत आहे की आमचं जे निवेदन आहे त्या निवेदनावरती सरकारने निर्णय घ्यावा. बरोबर, निवेदन तर बेस आहे आमच्या मागण्याचा, पण कुठेतरी निवेदनावरती जर त्यांना कुठेतरी त्यांचा निर्णय घेताना असं वाटलं की ह्या लोकांशी बोलायला पाहिजे, तर प्रत्येक जिल्ह्यातली जी सकल मराठा समिती असेल, नियोजक असतील, त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी बोलावं किंवा त्यांना गरज वाटत नसेल तर निवेदन तर आमचं बेस आहे, फाउंडेशन आहे, त्याचा आधार. ठीक आहे. एक दुसरं मत आलं याच्यामध्ये की सकल मराठा समाजातल्या काही मंडळींना, कारण तिकडे विनोद गपाट बोलले की 50-60 जणांची समिती होऊ शकते. शासनाची जनरल स्ट्रॅटेजी अशी असते चर्चेत गुंतवून ठेवायची. तर आम्हाला असं वाटतंय की आपल्या भावना एवढ्या तीव्र आहेत तर त्यांनी कृतीवर भर द्यावा असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. ठीक आहे, मला जरा कौलच घ्यायचं आहे. काल मी कौल घेतला होता की हे सरकार फक्त चर्चा घडवतंय असं किती जणांना वाटतं? हात वर का. बहुतेकांचं म्हणणं आहे की तुमचा हात खाली आहे. सगळ्यांचं असं मत आहे की फक्त चर्चा घडते, निर्णय होत नाही. सगळ्यांचंच मत असं आहे की फक्त चर्चा होते, निर्णय होत नाही.
निश्चित मराठा समाजाचं मत झालेलं आहे, कारण मागच्या 1 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोर्चे निघत असतानाही अजूनही महाराष्ट्र शासन सकारात्मक निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमचं असं मत आहे की शासन फक्त चर्चा घडवून आणालेलं आहे. वेळ लागेल हा मान्य आहे, पण वेळ किती दिवस लागणार हे आजचा विषय नाही. आज 50 वर्षापासून आमचे प्रत्येक जण आमची मागणी एकच आहे. सत्ताधाऱ्यांचं हे म्हणणं आहे, मी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही सांगत, मुख्यमंत्री हेच तर म्हणतात की मी 2 वर्षापूर्वी आलोय, त्याच्या आधीचं जे सरकार होतं त्यांनी काही केलं नाही, मग मला थोडासा वेळ द्या. वेळ द्यायचा कशामुळे वेळ द्यायचा? म्हणजे आम्ही तेच करायचं म्हणजे तुम्ही जनतेचा उद्रेक नाही का बघणार? आणखीन तुम्हाला किती वेळ पाहिजे? म्हणजे तुमची अशी अपेक्षा आहे का जनतेकडून अजून दुसरं काय घडावं? म्हणजे कमीत कमी सगळे वेळ लागणार मान्य आहे, परंतु विद्यार्थ्यांचं किती पिढ्या आज बरबाद झालेल्या 6 मागण्या आहेत, 6 पैकी कितीला असं वाटतं की ह्या 3 पहिल्यांदा विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विचार केला पाहिजे. कारण आज मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला फीस मध्ये बघताय तुम्ही किती हरासमेंट आहे ती. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांची टोटली हरासमेंट करते ते. मार्क्स बघा तुम्ही, 60% वाला लागतोय, परंतु 90% वाल्यांना सुद्धा ऍडमिशन भेटत नाही. मग हॅरासमेंट नाही का? म्हणजे टोटली घडवलं जातंय. तुम्हाला असं म्हणायचं की 6 पैकी 3 का सगळ्यात 6च्या 6? 6 तर केल्याच पाहिजे, परंतु जिथे वेळ लागू शकतो तिथे थांबण्याची तयारी आहे. बोला, तुम्हीच राहिला. ह्याच्यामध्ये जो सरकारनं जो चेंडू फेकलेला आहे की जनतेच्या दरबारात, तर हा साफ चुकीचा आहे. की आता आरक्षणावर नारायण समितीनं दिला होता निकाल, त्याला कोर्टामध्ये, पण हे सरकारनं ती कोर्टामध्ये बाजू मांडत नाही ना आरक्षणाची बाजू. जर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पेसिफिकली सांगितलं की आमचं सरकार सत्तेवर यायच्या आधीच तो निर्णय झाला, आधीच स्प्लिट झाली. हो, निर्णय झालेला आहे ना, त्यांनी 15 वर्ष खेळवलेलाच आहे, पण आता हे 2 वर्ष पण तेच करायला लागलेत ना. ते पण तेच करायला, त्यांनी जे केलं तेच हे करायला आहेत. निर्णय कोणच घेण्या गेलेत ना. आताच ह्यांना एक वेळ अशी येईल की मग जेव्हा मराठा समाज आक्रमकपणाने रस्त्यावर उतरल तेव्हा ह्यांना कळेल की मग कोर्ट कुठं आहे आणि मग सरकार कुठं आहे. ते पुढे या. 6 मागण्या. माझं असं मत आहे की एखादा जर कुठला नवीन ह्या नेते लोकांना जर कायदा पास करून घ्यायचा असेल तर ते सर्व एकत्र येऊन तो ठराव मंजूर करतात. मग पगारवाढीबद्दल बोलतात. जसं आमदारांनी मध्ये त्यांचा पगार वाढवला त्यावेळेस ह्यांना कुणाला विचारावं वाटलं नाही जनतेला की बाबा आमच्या पगारी वाढवू का, आमच्या पगारी वाढवताना तुम्ही संमती देता का. तर आम्हाला समाज म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया दिली? काहीच दिलेलं नाही. तर मग माझं काय म्हणणं की ह्या 6च्या 6 मागण्या ह्या मान्य झाल्याच पाहिजे. आणि मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की मागच्या सरकार तांत्रिक ज्या गोष्टी आहेत, ज्या कायदे तांत्रिकच्या गोष्टी आहेत ना, त्या मग तुम्ही या ना. तांत्रिक गोष्टी अशा आहेत की बाबा मागच्या सरकारनं काय केलं नाही, मग आम्ही 2च वर्ष झालं, मग त्यांनी काही केलं नाही म्हणूनच समाजानं तुम्हाला निवडून दिलंय ना. ह्यावेळेस समाजानं बदल घडवला कशासाठी? ह्यांना हे एवढं कळत नाही का? आमच्या वेदना किती आहेत ह्या तुम्ही एसी मध्ये बसून बघू नका, सर्वसामान्य जनता म्हणून तुम्ही या आणि मग तुम्हाला कळेल की आमच्या काय प्रतिक्रिया आहेत. ठीक आहे. अतिशय सकारात्मक ही चर्चा पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडताना दिसली की ह्या सगळ्या मंडळींनी सांगितलं की काय इमिडिएटली करता येऊ शकतं, काय सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. ह्या चर्चेचा सूर काय? कोणाशीही चर्चा करू नका. मग ते भैयू महाराजाविषयी तर त्यांनी निषेधच व्यक्त केला. आमचं हे जे निवेदन आहे, या निवेदनातल्या ज्या मुख्य मागण्या तुम्हाला तातडीनं मंजूर करता येण्यासारख्या त्या मंजूर करा. माझी पुढची जी भूमिका असेल ह्या सगळे मोर्चे कव्हर करत असताना ती अशी आहे की या सगळ्या मोर्चाच्या निमित्तानं मराठा समाजाची जी आर्थिक मांडणी आहे, विशेषतः शेतकऱ्यांची, ती पण एकदा करायला पाहिजे. 100 शेतकरी जर आत्महत्या करत असतील तर त्यातले 99 हे मराठा समाजाचे शेतकरी आहेत. तशी मांडणी करायची म्हटलं की आधीच्या अनेक सरकारच्या राजकीय भूमिकेविषयी, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विकास योजनाविषयी प्रश्नचिन्ह लागतं. आणि म्हणून कुठलंही राजकीय नेतृत्व ही कोंडी फोडायला पुढे येतं की नाही, की त्याचमुळं ते पुढे येत नाही असा प्रश्न निर्माण होतो. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद.